हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सत्तिले ब्लॉग. तर मी आलेले आहे वैष्णवी मावशीच्या लग्नाला, पण त्याआधी माझा लुक बघा तुम्ही. लग्न आहे नडालला आणि आम्ही इथं आलेलो आहोत समोर. आता इकडे जाऊन आम्ही लग्नाच्या मांडवात जाऊ, नडालला जाऊ. इथे बघा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे, किती सजावट केली आहे बघा फुलांनी. हो, इकडे बघा किती मोठी बिल्डिंग आणि इकडे 5 मंदिरं आहेत. इथे जेवायला भेटणार आहे वाटतं, म्हणजे इथे जेवण होईल संध्याकाळी रात्रीचे. वाव, कसली सुंदर आहे बघा. मम्मी, काका बघा, काका शेट बरेत का. आता आम्ही ते वरती चाललो आहोत लग्न बघायला, म्हणजे लग्नाच्या मांडवात चाललो आहोत. इकडे बघा, मला असं वाटतं इथे लग्न आहे. इकडे बघा पदरी झाले, आम्ही सगळी ते वरती चाललो आहोत. खूप मस्त इथे रेड कार्पेट आहे. इथे 5 मंदिरं आहेत. सगळ्यात पहिले साईबाबाचं मंदिर आहे हे बघा, आणि नंतर गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे बघा. आदित्य नवरोबा, इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि तिकडे हनुमान मंदिर. इकडे बघा किती भारी लॉन आहे ना इकडे फोटोशूटसाठी, खूपच भारी. इकडे बघा भिंतीवरती कसले भारी चित्र काढले, म्हणजे चित्र काढले नाही, रेखाटलेत. आणि ते खूप भारी मंदिर आहे हा. इकडे मंदिर आणि इकडे लग्न कसलं भारी वाटेल ना, ते खूपच मज्जा येईल इकडे लग्न बघायला. इंटरेस्टिंग लग्न होईल हा. इकडे बघा कसले भारी वाटत आहेत मंदिरे, असं वाटतं अयोध्याला आलो. अयोध्या माहिती आहे ना सगळ्यांना, राम अयोध्यामध्ये माहिती आहे ना सगळ्यांना. तर जय श्रीराम कमेंटमध्ये नक्की टाका प्लीज हा. आणि व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका. इकडे बघा आम्ही आता आतमध्ये चाललो आहोत. नाही गाईज, आमचा विचार आहे की मंदिरात पहिले पाया पडूनच येऊ आणि नंतर लग्नाला जाऊ, कारण लग्न सुरू व्हायला अजून खूप टाईम आहे म्हणून. गाईज तिथं बघा हत्तीची मूर्ती आहे आणि आम्ही वरती चाललो आहोत. इकडून दर्शन नाही. हे बघा काय होतं तिथे निघत. आता आम्ही पायरी चढू, तिकडून पण पायऱ्या आहेत, तिकडून डायरेक्ट आपण हॉलमध्ये पोचतो. इकडून मंदिरात जातो, 5 मंदिराचं दर्शन घ्यायला चाललं. खूप मस्त व्ह्यू आहे इकडे. तर हे बघा किती सुंदर आहे ना इथे. चला आपण मंदिरात जाऊया, पाया पडूया इथे मंदिराच्या. आणि इथे कासव आहे आणि 2 मूर्त्या आहेत. हे बघा कासवाचं पण दर्शन घेऊया. 2 इथे बाजूलाच मूर्त्या आहेत. हे पहिले साईबाबाचं मंदिर आहे. हे बघा घंटा वाजता हात नाही पोचत. साईबाबांची मूर्ती किती मोठी आहे. वाव, ते दर्शन घेऊया आपण थोडे. हे बघा साईबाबांचं दर्शन करून झाले. आता मयुरेश्वर गणेश मंदिर इथे पण आहे. कासव तसं होतं तसं. गणपती बाप्पा मोरया, आमच्या जीवनात सगळं चांगलं कर देवा, फक्त एवढीच प्रार्थना करते. आणि संकटमोचन हनुमान मंदिर. इकडे बघा पप्पा आता दर्शन घेऊया हनुमान बाप्पाचं. श्री नडालेश्वर शंकर मंदिर आहे बाजूला खाली. इकडे नंदीचं होतं मूर्ती आणि इकडे पिंड आहे बघा. इथे आधीपासूनच हे दर्शन केलं होतं ते करत होती. आता इथे आपण भवानी मंदिरच्या इथे आलेलो आहोत. आतमध्ये किती मोठी भवानी मातेची मूर्ती आहे ना. वा, मला मंदिराचं दर्शन केल्यानंतर आम्ही इकडे पाठीमागं गेलो होतो फोटो काढायला. तर पप्पा पुढे गेलेत, आप्पा पण पुढे गेलाय आणि आम्ही चाललो होतो आता लग्न बघायला. चला मग आतमध्ये जाऊ. तर इकडे फोटो काढून झालेले आहेत लहानमध्ये, मस्त होतं फोटो, मस्त आलेत. खाली आल्यानंतर बघितलं की नवरी घोड्यावरती बसून येणार आहे. तर नवरी घोड्यावरती बसून येणार आहे, तर खूप मजा येईल बघायला. आणि इकडे नवरी घाबरत आहे घोड्यावरती बसायला, मावशी घाबरते म्हणून सगळी म्हणतात तू बस बस असं म्हणतायत सगळी. खाली आल्यानंतर बघितलं की नवरी घोड्यावरती बसून येणार आहे, पण इथे वेगळीच तर झाली की नवरी घाबरती घोड्यावरती बसायला. म्हणजे आधी बोलली की मी घोड्यावरती बसून येईल, पण आता घाबरती. पण सगळी इकडे म्हणतायत की बस बस घोड्यावरती बस. आप्पा बघा बोलतोयच घोड्यावरती बस. सगळी म्हणतायत. त्यांनी कन्व्हर्स केलं, नवरीला फोर्स केलं आणि शेवटी म्हणते की चालेल. मावशी म्हणते चालेल, मी बसेल घोड्यावर, बसायला तयार झाली एकदाशी, आता बसती आहे बघा.
आता 2 खुर्च्या मागवल्यात. इकडे बघा नवरीची करवल्या कसली भारी फ्रॉक घातली ना. ही दुसऱ्या मावशीने खुर्ची आणलेली आहे बस म्हणजे चढायला घोड्यावरती. लुगड्या घातल्या ना मग चढायला जमत नाही. मग इकडे बघा आता कसली भारी एंट्री होईल. आधी घोड्यावरती बसवतील आणि नंतर डोलीत जातील. कारण अशी साधी सिंपल एंट्री नाही करू शकत नाही. एवढं लांब आलो आहे आणि साधी सिंपल एंट्री केली तर कसं वाटेल. तर इकडे बघा बसली नवरी बसलेली आहे. आणि आरती दीदीच्या लग्नाला पण तसंच केलं होतं. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, आरती दीदी पण माझी बहीण आहे. आणि इकडे बघा बसलेली आहे नवरी. तर इकडे बघा चाललेला आहे घोडा ढोल वाजतील तर चाललेले आहे. वा कसलं. इकडे बघा नवरी घोड्यावरती बसलेली आहे आणि नवरीला तर मांडवत नेत आहेत घोड्या. तुम्हाला ढोलांचा आवाज येत असेल. घोड्यावरून उतरलेली आहे नवरी आणि आता तिला चालत नेतील आणि नंतर डोलीवरून नेतील. चालेल. तर इकडे बघा आता इकडे नवरीचे मामा आणि नवरी ते उभी आहे. इथे आमचा हिरो बघा नवीन कपडे घातले कसं दिसतोय. इकडे बघा डोली घेतलेली आहे वरती आणि नवरी चाललेली आहे एंट्री करत मस्त मामासोबत तिच्या. आणि इकडे बघा आता वरती चाललेलो आहोत आणि हळू वरती चाललेलो आहोत. ॲक्च्युली वरती पोचलेलंच आहोत आपण. इकडे बघा इथे बघा मी इथे आलेली आहे आतमध्ये. इकडे बघा लोक किती आहेत. मांडवाच्या बाजूला किती लोकांनी हे केलं आहे. मी इकडे बसलेली आहे आणि इकडून बघा फोटो काढायला शुभमंगल सावधान. बघा माझ्याकडे तांदूळ नाही तरी पण ॲक्शन करते कारण मी बाहेर होते ना म्हणून तांदूळ आधीच वाटलेले होते म्हणून मी ॲक्शन करते नसती. इकडे बघा सगळे आलेत. गाईज लग्न झालेलं आहे कंप्लीट आणि यांच्या गप्पा झाल्या आहेत. मम्मी आणि मावशी इकडे आलेले तिकडे बसल्या होत्या ना इकडे जागा नव्हती म्हणून. तर इकडे बघा लग्न झालेलं आहे सगळी. ते तर जेवायला वाढलेलं आहे म्हणजे वाढायला सुरुवात केलेली आहे. लोक लाईन लागले आहेत आणि तिकडे व्हिडिओ काढत आहेत. हार घालायचे ते व्हिडिओ काढतायत. इकडे बघा लग्न संपलं तरी पण व्हिडिओ संपला नाही अजून. तर इकडे बघा मावशी आई करते आणि आणि काका बघा काका वरतीला झोप आली वाटतं त्यांच्या व्हिडिओ. इकडे बघा आता आम्ही खाली आलेला जेवणासाठी सगळे वरती आहेत फोटो काढायला. पण आम्ही आई मावशी म्हणजे आम्ही आलो तिकडे जेवायला. तर इकडे बघा खूप मोठी लाईन आहे इकडे जेवायला सुरुवात पण झालेली आहे. तर आम्ही चला लाईनीत लागायला. तर चला इकडे लाईन चेतन मामा आणि आमचं जेवण झालेलं आहे आता. आणि आम्ही जेवण झालेलं आहे फक्त बाहेरचं एकटं राहिलेलं आहे. आता आम्ही इथे थोडीशी थांबलेलो आहोत बाहेरचं जेवण चाललं आहे म्हणून. तर इकडे बघा खूप गर्दी होती मुश्किलशी आम्हाला जागा भेटली जेवायला. आता भाईचं पण झालेलं आहे. भाई प्लेट नेऊन ठेवतो आहे. हे बघा मी दाखवायला जाते भाईला जागा कुठे प्लेट ठेवायचे. पप्पा मम्मी इथेच थांबत आहेत. तर बघ चल बाई चल. हां अरे तिथे ठेव तिथे. हां तिथे बघ खाली ठेव. हां आणि तिकडे हात धुवायचे. हां इथे धु चल धावू नको का आहे पण आमच्यासोबत काका. ओ शेट बरं आहेत का तुम्ही बरं आहेत ना. चला तर इकडे बघा अयोध्या नगरी वाटते रात्रीची किती भारी वाटते ना. इकडे बघा ना मस्त लाईटी लागल्यात बघा. वाव खूप छान मस्त दिसतंय सुंदर आहे खूप. ते पण पाठे आहेत ना.
हा बघा, हा याचं तुम्ही बघायचं. बघा इकडे काय करते माकडासारखं, म्हणजे ते सरकतो ना. मी व्हिडिओ काढायला चढले होते इकडे, सिल्की चढले होते, नशीब सटकले नाही. ते डोलीची व्हिडिओ घ्यायला. ते बघा सगळी वरती आहे अजून. आणि मम्मी पप्पा कुठे गेले तर आम्हालाच नाही माहिती. तोपर्यंत आम्ही इथे वाट बघतो खाली. आली तर आली, नाही ते जाऊ दे. हा बघा कसा काय राहिलाय समजत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.